आवाज सगळ्यांना येतोय का? यायलाच पाहिजे बघा. उशीर तर खूपच झालेला आहे. म्हणजे डबल बाऱ्या जेव्हा संपतात तेव्हा माझी आता पहिली बारी चालू झालेली आहे की नाही. आवर्जून पावसा पाण्याचे दिवस आहेत आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. आणि आज आनंदाची गोष्ट म्हणजे ज्या आपण देशामध्ये राहतोय आणि आज आपल्या या भारत देशाचा 19वा स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झालेला आहे. म्हणून म्हणायचं आहे बघा, गेली कित्येकांची आहुती आणि प्राण आमचा हिंदुस्तान आमची आहे शान रे. क्रांतिकारी तो भडकला, क्रांतिकारी तो भडकला 15 ऑगस्टला आपला तिरंगा फडकला. हो 15 ऑगस्टला आपला तिरंगा फडकला. वेळेचं भार आपण जास्त वेळ न घेता कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. जिल्हा रत्नागिरी शाखा संचालक सुरेश गोठल
सुमन ढोलकी सुरेश पंडम ऑर्गन प्रभाकर मनवर थैंक यू महेश नवंदे ऑफ द बैक विजय मोरे माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवताय त्या गावचे या कामते गावचे सुपुत्र एसएस साऊंड सर्व्हिस साहिल हुमरे संदेश जोगले राकेश माथे आणि सर्व सहकारी आणि बसलेल्या माझ्या तमाम कलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहीर किशोर भारती भागवती सरस मुक्काम पोस्ट मांडवे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। आज या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त चिपळूणमध्ये पहिल्यांदाच म्हणजे चिपळूण तालुक्याची सुरुवात या आपल्या मातेवाडीतून नाचातून होते म्हणून या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त या मंडळाने दत्तसाई मित्र मंडळ व महिला मंडळ कामते मातेवाडी यांच्या वतीनं कोकणची कला ज्या कलेला संबोधलं जातं अशी कला म्हणजे शक्तितुरा आणि या सामन्याचं या डबलबारीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्याबद्दल या मंडळाचं सर्व आभारी आहे। या मंडळाचे आज आपण पाहिलं तर नेहमी सदैव माझ्यावरती प्रेम असणार आहे म्हणजे आमचे अजितदादा लटके सुनील दादा लटके नितीन दादा लटके तसेच आजच्या कार्यक्रमाचे सौजन्य आहेत हरिशेठ कासार माजी सरपंच मंगेशेठ माठे जिल्हाध्यक्ष तसेच इंजिनियर असोसिएशनचे आणि दत्तसाई मित्र मंडळ कामते मातेवाडी आणि सर्व या मंडळाचे शिलेदार यांना मी हा कार्यक्रम ठेवल्याबद्दल प्रथमतः शाहिरी मानाचा मुजरा करतो। माझ्या जोडीला या ठिकाणी प्रथमच आमची भेटगाठ आहे। हा अय वैदई हा तुमचा दही तयार ठेवा तुमच्या हंडी आज फोडणार आहे मी। हा तर आमच्या प्रतिस्पर्धी शक्तिवाला शाहीर वैदई शेलार त्यांचे वडील त्यांच्या आमच्या बाऱ्या झालेल्या आहेत एकच बारी केली त्यांनी जास्त काय बारीच्या कामाचं नाही ते। हा विवेक शेलार यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा। या ठिकाणी उपस्थित शाहीर माझ्या शिष्याप्रमाणे आहे महाकाळ भाऊंचे शिष्य विशाल बुवा निकम माझ्याशी ज्यांच्या बाऱ्या झाल्या ते आपल्या चिपळूणचे सुपुत्र शाहीर निलेश दादा महाडिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा। उपस्थितांना सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा। आज कामथे म्हटलं तर अख्खा रायगड रत्नागिरीमध्ये श्रीराम नमन नाट्य मंडळ कामते हुमरेवाडी तालुका चिपळूण आणि जिल्हा रत्नागिरी असं नाव गाजतं। सदैव माझ्या पाठीशी 3 वर्ष आहेत ते आमचे दादा प्रकाश दादा हुमने आमच्या मंडळाचे सर्व संजय दादा हुमने दीपक हुमने या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना शाहिरी मानाचा मुजरा। तसेच आमचे दीपकजी धांगडे सुखरूप न्यायाचे कार्यक्रम ट्रॅव्हलिंग दीपक शेठ धांगडे यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा। कामते गाव म्हटलं तर हे मी माझंच गाव समजतो कारण वर्षाचे 12 महिने बघाल तर खेळतो कामते हाच प्रवास माझा चालू असतो म्हणून सगळ्यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। या ठिकाणी युट्यूबवर आलेले आहेत युट्यूब वाल्यांचं पण सगळ्यांचं स्वागत। आमचा अक्षय दादा डफले आता बाईंचे कसे उडवतो खपले सोडणार नाही तशी पण या ठिकाणी आपल्या माय माऊले सनजबुवाचं या स्टेजवरचं येणं जाणं हे नेहमीच आहे बरोबर ना। उद्या म्हणा नको बुवा आला त्यात पुलाला पाणी आला आणि बुवा चाऊड बोलून गेला असं व्हायला नको। हा पण तुझी सालपाटा काढणार आज म्हणजे काढणार पण चांगल्या पद्धतीने बारी कशी करावी
सनजभाऊ तुला शिकवून जाणार आहे. हे लहान आहे, हे बचकंड आहे, यांचं काम नाही माझ्याशी वारी करायचं अजून. हा, यांना अजून जन्म घ्यायचा वारी करायला असं नाही म्हणा, पण प्रयत्न तुझे खूप आहे. प्रयत्न अंती परमेश्वर आहे की नाही. म्हणून नाही करत राहा करत राहा. ती ऍडव्हर्टाईज बघितली काय, धुवत राहा साबणाची, तशी तुम्ही करत राहा. काय बाऱ्या बाकी काय कराल तर मराल, कारण तुमचा वय नाही जेवढा. असो सुंदर असा कार्यक्रम बाईंनी सादर केलेला आहे. या ठिकाणी मला कोरसला साथ देत आहेत माझे जीवाचे जिवलग नाना शिगवण, महेशजी मोरे. माझ्या वारीतून मला सदैव गावात नेहमी सहकार्य असतात. आमचे रोशनदादा उतेकर, आमचे सूरज आहे या ठिकाणी, आणि तुम्ही सर्व रसिक प्रेक्षक माय मावल्या, तुमचं मन राखूनच मी वारी करणार हे सांगणार माझं. आणि अजित दादांनी सांगितलेलं आहे बरोबर ना, मग त्या पद्धतीनंच करणार. तर ज्याप्रमाणे माझ्या प्रतिस्पर्धी शक्तीवाल्या शाहीर वैदेही शेलार याला प्रथम फेरीला शांततेचा आश्रय आणि मोलाचं सहकार्य केला, त्याचप्रमाणे मला सुद्धा माझ्या प्रथम फेरीला शांततेचा आश्रय आणि मोलाचं सहकार्य कराल ही अपेक्षा बाळगून मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अरे की त्याच्या नावाचा सगळीकडे गाजावाजा होता, अरे त्याच्या नावाचा सगळीकडे गाजावाजा होता, आणि त्या दुश्मनांचा वाजवणार तो बाजा होता. अरे लाखात एक लयतेचा वाली माझा होता, अरे लाखात एक रयतेचा वाली माझा होता, आणि त्या जिजाऊचा शिवराया या महाराष्ट्राचा राजा होता. अरे महाराष्ट्राच्या जनतेला सर्व ठाव आहे, त्या महाराष्ट्राच्या जनतेला सर्व ठाव आहे. अरे दिल्लीचेही तख्त राखीतो असं आपलं नाव आहे. अरे फिर अमेरिका लंडन असं कोणतं गाव आहे, आणि चंद्र सूर्य असेपर्यंत छत्रपती शिवाजी आणि संभाजी हे जगात नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. म्हणून तुमच्याकडे आता राहते
शिवाचा तो छावा नखेळे गणी तो कावा. या ठिकाणी आमचे अनुज माटे, बाबू घुमणे सगळ्यांना शाहीर माना समजला. अरे शिवाचा तो छावा खेळ गणी तो कावा. जन्माला तो यावा पुन्हा, जन्माला तो यावा. मुजरा 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 शिव शंभुराज गावा. मुजरा 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 शिव शंभुराज गावा. 1 2 3 4. जन्मला तो यावा पुन्हा, जन्मला तो यावा. मुजरा 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 शिव शंभुराज गावा. मुजरा 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 शिव शंभुराज गावा.
माती महाराष्ट्राची सांगते माती शिवानंतर छत्रपती महाराष्ट्राची सांगते माती महाराष्ट्राची सांगते माती शिवानंतर छत्रपती मुजरा 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 छत्रपती शिवाजी महाराज चला घ्या वेळेचं भान राखून मी पुढे पुढे जात आहे म्हणून म्हणायचं बघा प्रत्येकाला ओढ लागलेली आहे 27 तारखेला आपल्या घरोघरी आपल्या आराध्य दैवत गणरायाचं आगमन होणार आहे म्हणून काय म्हणायचं बघा हे दरवर्षाला गणराया तुझे आगमन होते
गाण गाते की तुझी मूर्ती पाहून अरे तुझी मूर्ती पाहून मनी आनंद होते अन दुःखाचे डोंगर देवा पार टळून जाते। आता तुम्हाला काय बोलते गाणं कसं असावं गाणं कशाशी खातात गाणं कसं लिहितात हे शिकायला 2 दिवस माझ्या घरात ये तिसऱ्या दिवशी तुला शिकून पाठवे म्हणून म्हणायचं आहे भीड मी तन्हाई दर्द की रुसवाई हो मुझे तुम याद आते हो मुझे तुम याद आते आई इम्रान हाशमीचं गाणं आहे ते फक्त गाणं आई नाहीतर त्याच्यासारखं करायला बघशील समजणार लोक इशारा कापले कवलेट आहे अजून म्हणजे पैलेट कशी म्हणतो आपण तशी कवलेट आहे धपकवली तर परत पाणी घेणार नाही आहे की नाही हा एक तर आपला मार्केट आहे खराब खराब म्हणजे त्याशी हा माम आहे बाकी पाणी काम आहे बरंच गोड दमलं तुला घेणार मी हळूहळू घेणार आहे बघा प्रत्येकाच्या घरी गणपती येणार आहे म्हणून धांगडे साहेब काय म्हणत आहे बघा हे गौरी गणपती सणाला सांगू मी कुणा कुणाला हो गौरी गणपती सणाला न सांगू मी कुणा कुणाला होई आनंद मनाला हो पूजुया लाडक्या गणाला हो पूजुया लाडक्या गणाला चला घ्या
वाटही पाहते सृष्टी नाचते वाटही पाहते तुझ्या स्वागतातली वसुंधरा तुझ्या स्वागतातली वसुंधरा तुझ्या स्वागतातली नाचते वाटही पाहते तुझ्या स्वागतातली वसुंधरा तुझ्या स्वागतातली तुझ्या स्वागतातली सुख हे भेटते मनती चाहते सुख हे भेटते मनती चाहते आगमन होईल तुझे लंबोदरा चला मुंबईला वारीला आलेलो का रे माझ्या तेजल पवार सनदमोळची तिकीट आहे तुमच्याकडे होय संदीप वाजे यांच्याकडून 500 रुपये आलेले आहे त्यांचं म्हणणं आहे काय दिलं रे हा गोष्ट तुझ्या आणि माझ्या प्रेमाची ही गवळण झाली पाहिजे नक्की सोडू ती घेऊन टाकतो आणि मग बाईंना स्वयंपाकाला सुरुवात करतो खूप गाजलेली अशी गवळण एकच ध्रुवचरण घ्यायचा
कोकणामध्ये म्हणजे ही गोष्ट सगळ्यांनाच आवडलेली आहे. ही गवळण प्रेमाची गवळण कशी असते म्हणून म्हणायचं आहे बघा. माझ्या डोळ्यावरी भरली घागर रे, भरली घागर रे, पानं रस्त्याला रडू नकोस रे. गोष्ट तुझ्यान माझ्या प्रेमाची, माझ्या प्रेमाची. तुझं माझं काय प्रेम होणार नाही कारण गेम होईल, प्रेम नाही होणार. गेम म्हणजे शक्ती तुला जाऊ डबल वाढीचा पक्याला हसताय काय पण म्हणतोय. ही गोष्ट तुझ्यान माझ्या प्रेमाची, माझ्या प्रेमाची, अगं राधे तू घनश्यामाची. जोडी सीता त्या प्रभू रामाची, जोडी सीता त्या प्रभू रामाची. दृष्ट लागली, दृष्ट लागली, दृष्ट लागली पुन्हा पुनाची, पुन्हा पुनाची, अगं राधे तू घनश्यामाची. बस कारण आपल्या पुढच्या गवळण बरोबर ना. ओके ना. कडक म्हणजे अरे आपण लाल भडक म्हणजे आपली गवळण कडक. बाईनी गवळण गायलेलं आहे. काहीतरी म्हणत होत्या. या गवळ्याच्या पोरीला तू कमजोर समजू नकोस. या गवळ्याच्या पोरीला तू काना कमजोर समजू नकोस. वाटेला माझ्या जाऊ नकोस. मोडी तुझी खोडी आता असा वागू नकोस. आणि एक किशोरा मला तू अनपड समजू नकोस. कोण शाहीर कुणासमोर कमी नसतो आहे की नाही. आणि कुणाला कमी लेखणं हे आपल्या माझ्यासारख्या शायराचं काम नाही. जोडी ही जोडी असते आहे की नाही. आता गाय दूध देत नाही म्हणून काय इकून टाकायची. हा छोट्या जोडी आजची आहे की नाही. लहान मोठं काय आपण म्हणतो ना गाडीचा एक चाक लहान असला दुसरा बारका असला तरी गाडी घेणार करा वड. हा आज ह्यांचा टायर रिमोटला टाकणार आहे मी पत्याला खेळलीत. गवळण काय गायलेलं आहे. खाली चिरडून चिरडून आई आई तुझ्या पालखीला पालखीला कोंबड्याचा पहिला मान. आई तुझ्या पालखीला पालखीला कोंबड्याचा पहिला मान. हीच चालू होती ना. सांगती जरा गोकुळामध्ये खेळ मांडीला जमली झाली पोरा. एक 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 थर लावल्यावर चढताना थांब जरा. खाली चिरडून चिरडून जातील नंद किशोरा. आता खाली काय चिरडून जातील तर काय म्हणते पोरा बिरा चिरडून जातील. बाई दहीहंडी तुझा काम नाही. दहीहंडीला ये उद्या खेळात 9 थर लावतात. खाली कोण चिरडून नाही जाईल आणि झेलणारा लय असतात आहे की नाही. बघा खाली वर पर्यंत वर 4 एक्के खाली 2 एक्के का असतात. कोण चिरडून जातो का हो. जातो का तुम्ही म्हणाल तर तसं मी का मी पुढची पण गवळण प्रेमाचीच देणार आहे माझी. तर आपलं प्रेम द्या आणि प्रेम घ्या हेच काम आहे आता. हा गोकुळामध्ये खेळ मांडीला उजमा झाली पोरा. एक एक थर लावल्यावर चढताना थांब जरा. खाली चिरडून चिरडून जातील नंद किशोरा. म्हणून गवळणीची कटिंग कशी असते ती माझ्या पण गवळणीला तशीच कटिंग द्यायची आहे तुम्ही. म्हणून काय म्हणतोय बघा. अरे सांगते जरा ही नंद किशोरा.
बघा. सांगते जरा नंद किशोरा लावून थराही चढलीत पोरा मराठी ओरडून ओरडून ही उठली बघा उशिरा. मराठी ओरडून ओरडून ही उठली बघा उशिरा. रात्री ओरडून ओरडून सकाळी उठली बघा उशिरा. मला अशी गोमटवील ना सनज भाऊ म्हणतात मला. हा ध्यानात ठेव. म्हणून दह्यांडीच्या विषयावरती एकच कडवं देतोय, त्याच्यानंतर छान अशी गवळण तुम्हाला ऐकवणार आहे. म्हणून म्हणायचं आहे अरे युगानुयुगे 28 युगे नातं आपलं कधी जुळलंच नाही. किशोराचं खरं प्रेम राधे तुला कधी कळलंच नाही. अगं तुझ्या विना पान माझं कधी हल्लंच नाही. अगं माझ्या विना तुझं पान कधी हल्लंच नाही. आणि झालीस तू दुसऱ्याची बायको तर या किशोराचं प्रेम तुला कधी कळलंच नाही. धकधक होत या काळीज वेळ झाली यायची आईची. सोळा ते हात माझा बाजीला दही तुझा दही आज नासून टाकणार आहे सनद भाऊ म्हणतात. आणि माझा जन्म आजच झालेला आहे म्हणून माझं नाव किशोर आहे. तिथीनुसार जन्मदिवस आपला आजचा आहे. हा दह्यांडी फोडायच्या आधी मी सकाळी जन्माला आलेलो आहे. हा तेव्हा 22 तारीख आता 22 ऑगस्ट आहे माझा, पण तेव्हा जन्म झाला तेव्हा दह्यांडीच होती. म्हणून अरे दिसाया राधा गोरी गोरी दिसाया राधा गोरी गोरी महिची घागर हाय ना नवी कोरी. पहिलीच वेळ आहे म्हणते हो आपली पहिलीच वेळ आहे. एक शेर ऐकायचं आहे काय. अगं अधून मधून तुझा माझा वैदई शेलार सामना सरास होईल. आणि हा कोकणचा शक्ती तुर्याचा शेंगाट या कामते गावात आज बराच होईल. अगं तुझा माझा सामना अधून मधून सरास होईल. शक्ती तुर्याचा शेंगाट या कामते गावात बराच होईल. आणि तुझी माझी पहिलीच वेळ आहे वैदई तुला मात्र थोडा त्रास होईल. नक्कीच ना ओळख ना पालक त्रास होणारच का. नवीन चप्पल घातल्यावर लागणार का नाही की नाही हा विषय. बाकी काय मनात घ्यायचा नाही. आणि तू तर घेऊन नको कारण तुझा वय नाही तेवढा. घेतलास तेवढा मनात तर पळून जाशील. गेले बापाला लग्न लावून देऊ दे तेवढा तरी कर. अरे दिसाया राधा गोरी गोरी हिची घागर हाय ना नवी कोरी.
भेटली ही मथुरा नाक्यात, आज भेटली ही कामठे नाक्यात, महांडी फोडतो हिची एका ठोक्यात, भेटली ही मथुरा नाक्यात, भेटली ही मथुरा नाक्यात, आणि फोडतो हिची एका ठोक्यात, भेटली ही मथुरा नाक्यात, फोडतो हिची एका ठोक्यात, भेटली ही मथुरा नाक्यात, फोडतो हिची एका ठोक्यात, विसाया राधा गोरी गोरी, विसाया राधा गोरी गोरी, नागर ही ती गोरी गोरी, भेटली ही मथुरा नाक्यात, भेटली ही मथुरा नाक्यात, भेटली ही मथुरा नाक्यात, फोडतो हिची एका ठोक्यात, भेटली ही मथुरा नाक्यात, फोडतो हिची एका ठोक्यात. ह्या गवळीला जमलं तर कटिंग करा. मला वाटतं काय कटिंग द्याल पण द्या. मी गवळण माशी देत आहे. प्रेमाची गवळण कशी आहे म्हणून फिरवायला चला लगेच फिरवा. कुठं आहे दाखवा झालं. प्रेमाची गवळण कशी असावी. अक्षय गवळण गायले मी, पण कसं होतं सगळ्या रसिकांसमोर एक एक कडवं थिएटरला वेळ मिळत नाही, म्हणून गोष्ट तुझ्यानी माझ्या प्रेमाची झालेली आहे. आणि परत एक गवळण सरसभाऊची कशी येते म्हणून लक्ष असू द्या. कुछ गीत लबों में सजते ही, सगळ्या माय मावळ्यांना आवडेल अशी गवळण गात आहे. कुछ गीत लबों पे सजते हैं, कुछ साज दिलों में बजते हैं, जब तुम आ जाते हो सामने, जब तुम आ जाते हो सामने, या किशोरच्या दिलाचं पाखरू, नाही झालीस माझी मी काय करू. अरे वा, भगवान श्रीकृष्ण आणि त्या राधेचं प्रेमाचं अतूट असं नातं या गवळणीत कसं बांधलंय याचा विचार करा. या किशोरच्या दिलाचं पाखरू, नाही झालीस माझी काय करू. गजस फिरतय गायीच्या मागवासरू, गजस फिरतय गायीच्या मागवासरू, अग सांगना राधे कसं तुला विसरू. गजस फिरतय गायीच्या मागवासरू, अग सांगना राधे कसं तुला विसरू.
मागवासरू अग सांगणारा कस तुला विसरू. शक्तिधुराच्या नियमाप्रमाणे बाईंना मी विषय लेखी स्वरूपात दिलेला आहे, त्यांनी मला दिलेला आहे. त्यांचा विषय असा आहे. आणि ते सनस बाबा इकडे कान लावा, ते कान लावा. आता तुम्ही सगळ्यांनी कान लावा. हा, तुम्ही जरा खाली बसा. प्रश्न बाईंचा आहे, कपिल कोण, मुनी कोण? संवाद नाही बुवा, संवाद. वावरती टिंब आहे. जरा ग्रंथ चेक करा. खालची पोती उघडा बाई तुमची. खाली जी पोती ठेवली असाल ना, ग्रंथ बिंत ते उघडा आणि बघा कपिल कोण, मुनी कोण, संवाद कोण आणि त्यांच्या आई वडिलांचे नाव काय. प्रश्नाला मी हात घालत आहे. माझ्याकडे तेवढा पुरावा ठोस आहे. वॉट पोस्ट नाही म्हणत. प्रश्नाचं उत्तर आहे का तुमच्या? कपिल, कपिल हे एक प्राचीन भारतीय मुनी ज्ञानी पुरुष होते, ज्यांना कपिल कुणाला म्हणायचं, ज्यांना संख्या दर्शनाचे जनक मानले जाते ते कपिल. हा, कपिल शर्मा, कपिल देव हे नाही. हा, कपिल लक्षात घ्या, नाही तर झोपील जागीरा. हा, आणि तुम्हाला सांगा ना मी काय ते पुढं. कपिल कोण? तर कपिल हे एक प्राचीन भारतीय मुनी ज्ञानी पुरुष होते, ज्यांना सांख्य दर्शनाचे जनक मानले जाते. हा, मुनी. नंतर काय म्हणतात, मुनी कोण? अरे मेले, मुनी कोण? आता ते आई मुनी म्हणजे ज्ञानी पुरुष किंवा तपस्वी. कपिल मुनींना सांख्य दर्शनाचे जनक म्हणून ओळखले जाते. मुनी म्हणजे ज्ञानी पुरुष.
दुसरा काय विषय, संवाद कोण, संवाद. संवाद हे कपिल मुनीच्या आईचे नाव आहे. त्यांचे वडील कर्दम ऋषी, काय कर्दम ऋषी, आणि आई देवहूती होती. देवहूती होती आई वडिलांचे नाव. तर कपिल मुनींच्या आईचे नाव देवहूती आणि वडिलांचे नाव कर्दम ऋषी. आता बुवा फल खुशीनी माराल ढुशी तर जमणार नाही. माझ्याकडे ह्याचा आधार आहे, सगळं काय आहे. तुम्हाला जर पटला नाही, बरोबर ना, जर बुवांना पटला नाही, मी माझा आधार घेऊन येणार, तुम्ही तुमचा आधार दुसऱ्या बारीमध्ये दाखवायचा. ना तर तुम्हाला निराधार पेन्शन मध्ये टाकीन मी. हा, एक निराधार पेन्शन असते त्याच्यात टाकीन. तुम्ही सगळ्यांनी प्रश्नाचं उत्तर ऐकलं, युट्यूबला पण जाऊ दे. प्रश्नाचा विषय फोडलेला आहे मी आज. परत जरासा काढ. व लक्षात आला ना तुमच्या, कपिल म्हणजे काय. हा, एकदा सांगतो. कपिल मुनी एक प्रसिद्ध ऋषी होते, ज्यांनी सांख्य दर्शनाची स्थापना केली. या दर्शनात जगाच्या उत्पत्तीची आणि संरचनेबद्दल विचार मांडले आहेत. कपिल मुनी, मुनी म्हणजे ज्ञानी पुरुष किंवा तपस्वी. कपिल मुनींच्या सांख्य दर्शनाचे जनक म्हणून ओळखले जाते. आणि संवाद नाही, संवाद असा शब्द आहे. संवाद हे कपिल मुनीच्या आईचे नाव आहे. त्यांचे वडील कर्दम ऋषी आणि आई देवहूती होती. आई वडिलांचे नाव ह्याच्यात सांगितले. हा, आणि ह्याच्याबद्दल जर काय तुम्ही इथे येऊन म्हणाल, पाणी तर इथं वाहतोय, टाकी इथं मी खाली का पकडी खाली. हा, सनसभाव म्हणतात मला. तसाच बरेच वर्ष माझा अनेक शाहिरांना प्रश्न आहे. गेली जवळजवळ लॉकडाऊनच्या आधीपासून हा विषयच माझा आहे. अजून कुणी काय धांगडे साहेब काय धांगडधिंगा केलेला नाही. मला वाटतं एक ज्ञानी आहे बुवा, आहे की नाही. हे मुनी बिनी सांगतात म्हणजे हे ज्ञानी. हा विषय जेव्हा त्याला दाखवायचा, ग्रंथ लपून देऊ, ग्रंथ लपून देऊ पहिला, त्यानं दाखवू नको. तुझं उत्तर बुवा खरा आहे. फुटला तर फुटला म्हणा, नाही तर नाही फुटला तर विषय तिसरी बारी पण इथं होईल. सकाळी 8 वाजले तरी गोपाल लटके. आज अभिमान वाटतो या संगीत क्षेत्रात या कार्यक्रमात असताना. आज म्हटलेलो मी आणले नाही, संजय दादा लटके आपले आंधळा मारतोय डोळा, आता सांगू कुणाला आंधळा मारतोय डोळा. त्या दादांनी खूप संगीत आम्हाला नमन मारूला दिलेलं आहे, त्याची खूप आठवण येते आल्यावर. हा, आणि माझा विषय असा आहे, त्रेतायुगात हत्तीनं मुंगी जवळ लग्न केलं तर त्यांच्या लग्नाला भडजी कोण होता आणि त्यांच्या राज्याच्या नगरीचे नाव काय. साधा सोपा विषय आहे. जमला तर बघा, नाही तर माझा आहे तसाच राहू द्या. पण तुमचा पहिला ग्रंथ घेऊन या. जर तुम्हाला पटला नाही, बरोबर ना, माझ्याकडे आहे. आपण काय असाच नाही आलेला, आपण कपडे घालूनच आलेला सगळेच येतात. तर शेवटचा एक चुटकुला घेतो प्रश्नावरचा, आणि आपल्या एक मंडळाचं थोडंसं गाणं घेऊन उशीर तर झालेलाच आहे, बरोबर ना. अजितदादा बरोबर ना, म्हणून म्हणायचं आहे, आली कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. नटीन मारली मिठी मला, त्या नटीन मारली मिठी. हा माझा प्रश्नपद आहे, त्यामुळे दसऱ्यापर्यंत हे गाणं मला गावंच लागणार. म्हणून म्हणायचं आहे, अहो शक्ती तुर्याची सनस बुवाची, शक्ती तुर्याची या सनस वैदाईची आज बारी आहे ना मोठी. शक्ती तुर्याची सनस बुवाची आज काम देत बारी मोठी. माझ्या विषयाला मारा मिठी, माझ्या प्रश्नाला मारा मिठी, नाहीतर दुसऱ्या बारीत घाली.
आता शेवटच्या मंडळावरती कृष्ण जन्मलेला आहे म्हणून एकच ध्रुवचरण गाऊ गाता गाता पोरांनी जायचं आणि तुम्हाला दुसऱ्या बारीला बहुत शुभेच्छा मी लगेच आता बारी सोडत आहे म्हणून म्हणायचं या ठिकाणी निलेश बुवा थांबा जाऊ नका म्हणून म्हणायचं अरे कामते गावी या माटे वाढते या कामते गावी या माटे वाढते होतो आनंद आम्हाला होतो आनंद आम्हाला श्रीकृष्ण आला हो जन्माला होतो आनंद आम्हाला श्रीकृष्ण आला जन्माला